बरोबर. त्यानंतर आपण समोर पहा, त्यानंतर इपिथॅलॅमस मध्ये पिनियल ग्लँड मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये मेलाटोनिन सिक्रेट होतं, बायोलॉजिकल क्लॉट, झोप कशी येते आपल्याला आणि जाग कशी येते पहाटे, या सगळ्या गोष्टी कशाशी रिलेटेड आहेत तर हॅबेन्क्युलर कमिशर आणि पिनियल ग्लँड इपिथॅलॅमसचा पार्ट आहे, तो आपण पाहिला होता. मी तुम्हाला हे काल बायोलॉजिकल क्लॉक सांगितलं होतं की सर्वसाधारण रात्री 21 दिसतंय तुम्हाला इथं 9:30 ते 10:30च्या दरम्यान आपल्याला झोप येते आणि पहाटे 4-4:30 नंतर मेलाटोनिन कमी होतं, हे आपण काल पाहिलं होतं. त्यानंतर सेरोटोनिन बी तुम्हाला मी काल सांगितलं होतं. दिस इज ऍक्च्युअली अटॅचमेंट ऑफ द पिनियल ग्लँड, हे आपण काल पाहिलं होतं. हॅबेन्क्युलर कमिशर आहे. ओके, हे सगळं पाहिलं होतं. त्यानंतर रस सांगितलं होतं मी तुम्हाला, त्याच्यावर एक व्हिडिओ दाखवला होता की सगळे जे प्रोसेस आहेत, सगळे जे स्टिम्युलस आहेत, ऑडिटरी असेल, व्हिज्युअल असेल किंवा पेन प्रेशर टेम्परेचरचा असेल, डिसेंडिंग असेंडिंग मोटर असतील, हे सगळेचे काय केलं जातं, प्रोसेस केले जातात. त्याला आपण रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम, तर रस सिस्टीम सुद्धा याच्यामध्ये होते. तर टुडे वी आर डिस्कस अबाउट द टुडेज टॉपिक इज हायपोथॅलॅमस. हायपो म्हणजे बिलो, थॅलॅमसचा खालचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस आपण आज पाहणार आहोत. सो यू कॅन सी द हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस हा समोरचा पार्ट तुम्हाला दिसतोय, त्याच्यामध्ये काय ऍक्च्युअली द पिट्युटरी ग्लँड लोकेशन इज अटॅच्ड टू द हायपोथॅलॅमस. सो यू कॅन सी हिअर there is this is the bulb is here. So this is actually pituitary gland. So it having the two lobes, one is the posterior lobe and second one is the anterior lobe. So this is the anterior and this is the posterior pituitary gland. So हे जी पिच्युटरी ग्लँड आहे, हायपोफिशियल पार्ट त्याला म्हटलं जातं, तर हे आपण डिटेल मध्ये पुढे आपल्याला एंडोक्रायनिक सिस्टीम म्हणून यातला अर्धा जो पार्ट आहे त्या पार्ट मध्ये आपण पुढे शिकणार आहोत. तत्पूर्वी नुसतं आपण आज काय शिकणार आहे की पिच्युटरी ग्लँड शिकणार आहे. ऍक्च्युअली इट इज कंटेनिंग द स्मॉल न्यूक्लियाय. ह्याच्यामध्ये काय, इट हॅव्हिंग द very small nuclei and it is very vascular type of the system. Also the high blood vessels or high blood supply is there in the hypothalamus. Actually this is the we can say it as a hypothalamus or it is a pituitary gland. It is actually part of limbic system. आपण limbic system सुद्धा पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मी तुम्हाला जनरल सांगतो हायपोथॅलॅमस बद्दल, कळतंय का? हा, तर ऍक्च्युअली दिस hypothalamus, this secreting this pituitary gland. So the pituitary gland secreting different type of hormones in the feedback manner. Feedback manner म्हणजे काय, it having the two parts, one is the releasing factor and second one is the inhibiting factor. म्हणजे तुम्ही जसं की शिकवण्यावर फीडबॅक देता की कसं शिकवलं पाहिजे, काय शिकवलं पाहिजे, खूप चांगलं शिकवलं तर मग काय वाईट शिकवायचं का, असा फीडबॅक थोडक्यात. तसं इथं काय केलं जातं की फीडबॅक, एखादा हार्मोन खूप रिलीज झाला, खूपच रिलीज व्हायला लागला तर त्याला इनिबिट करायचं, त्याला कमी करायचं, आणि एखादा खूपच कमी झाला तर त्याला वाढवायचं. आपण एक्सक्रिशन ऑस्मोरेग्युलेशन मध्ये फॅसोप्रेसिन पाहिलं होतं, अँटी डायरेटिक हार्मोन, बरोबर. तसं सेम त्याला म्हणायचं, इट इज कॉल्ड द फीडबॅक मॅनर. सो ऍक्च्युअली दिस इज द हायपोथॅलॅमस. इट इज अ लिंक बिटवीन नर्वस सिस्टीम अँड एंडोक्रायनिक सिस्टीम, म्हणजे हार्मोनची सिस्टीम किंवा केमिकल सिस्टीम, ह्याच्या दोघांचं लिंक कोण आहे तर ही सिस्टीम आहे. कुठली सिस्टीम? हायपोथॅलॅमस. सो it is actually it is useful for the secreting, just I am just saying about now, it is secreting different types of the hormones, different types of the steroid, corticosteroids, gonad steroids, all these hormones, different hormones आपण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणारच आहे. तत्पूर्वी हे सगळा इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला सांगतोय की ऍक्च्युअली इट इज मेंटेनिंग द होमिओस्टॅसिस ऑफ द बॉडी. यू नो द होमिओस्टॅसिस मीन्स द संपूर्ण बॉडीचा जो बॅलन्स आहे तो कशाच्या सहाय्याने केला जातो? हार्मोन. मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे, एका बाजूला सिस्टीम आहे आणि एका बाजूला हार्मोन्स आहेत. जसं आपण जर डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण 11वी मध्ये पाहिली तर नुसती डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही, त्याच्याबरोबर हार्मोनल सिस्टीम आहे, एंडोक्रायनिक सिस्टीम आहे. तुम्हाला माहिती आहे तोंडामध्ये सलायव्हरी ग्लँड आहे, बाईल ज्यूस आहे, पॅन्क्रियाटिक ज्यूस आहे, बरोबर का, गॉल ब्लॅडर आहे. या सगळ्याचे सगळे ज्यूस एका बाजूला आहे. म्हणजे वन इज द ओनली सिस्टीम अँड सेकंड इज ओनली इट इज एंडोक्रायनिक सिस्टीम. म्हणजे एका बाजूला फक्त सिस्टीम आहे, रचना आहे, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर हार्मोन सिस्टीम आहे. सो दॅट ऑल द हार्मोन सिस्टीम नॉट ओनली रिलेटेड विथ द डायजेस्टिव्ह सिस्टीम, मीन्स you know that there is a circulatory system is there, respiratory system is there, reproductive system is there, so many systems in your body. It is depends upon on the one side on the hormonal coordination, because all this system is performing well. Why it is so? Because all these systems are having the hormonal coordination there.
So due to this hormonal coordination, the body homeostasis takes place. Rather than this, homeostasis is not possible. So this system is related with the hormonal coordination and nervous coordination. So keep in mind, the hypothalamus is related with, it is a link between nervous coordination as well as hormonal coordination. Okay. So you can see here, this is the pituitary gland is there. It's one stack, one end is attached to the pituitary gland and second stack is attached to the optic chiasma. You know, in the epithalamus, one end is attached to pineal gland and second one is a habencular commissure. Yesterday we are discussed about it. So in case of hypothalamus, because you know that I yesterday show you it's one end is attached below side and one end is attached upper side. So upper side is called epithalamus and this is now hypothalamus. So you can see here, this is the optic chiasma region and this is the pituitary gland region. So there are two sides, anterior pituitary gland and posterior pituitary gland. So this anterior pituitary gland secretes some hormones and posterior secreting some hormones. आपण ते पुढे पाहणार आहोत, डिटेल मध्ये पाहणार आहोत, आता त्याची गरज नाही. So actually this is the mechanism for secreting the endocrine hormone or glands. It is you know that exocrinic and endocrinic glands are there. So it is endocrinic in nature because it is not having the ducts. These whatever be the hormone processed, synthesized and produced in the pituitary gland or in the anterior and posterior pituitary gland in hypothalamus, they are directly poured into the blood. त्याच्यामध्ये डायरेक्ट केअर पाठवलं जातं बॉडी. इट गिव्ह द स्टिम्युलस और रिस्पॉन्स टू स्टेरॉइड हार्मोन्स, you know, gonad steroids, corticosteroids. These are very in detail for you, but it is not necessary now. It is not included in your syllabus, the corticosteroids and corticohormones, not in this chapter, but in coordination in endocrine system we discuss in detail. So this is all about the hypothalamus. So hypothalamus related, it is autonomic system, food intake, temperature, thirst, endocrine system, reproduction, sleep, emotion, stress, cardiac circadian system, visceral functions, somatic, reward and punishment. All these things are related, just related to your heart rate, hunger, thirst, sleep, fatigue. All these things, satiety means, you know that एखाद्या गोष्टीचा आपण खूप खाल्ल्यानंतर वीक येतो, ती सुद्धा गोष्ट म्हणजे satiety, त्याला म्हणून satiety factor, or we can say it is a secretory glands, or it produces the neurohormones of the pituitary gland. So all these things are related to hypothalamus. So you can see here the hypothalamus. So second, just I am saying in starting of the hypothalamus, I just saying we are discuss about the limbic system. So this limbic system is containing the three parts. One is hippocampus, second cell is amygdala cell. All these things are and hypothalamus. Actually, it is present in the hypothalamus. So this limbic system, actually limbic system is related with the olfaction. Smell related limbic system. You can see here the amygdala, hippocampus is there, thalamus is there, and this is the hypothalamus is there. Olfactory lobe, you know, the olfactory bulb is related with the smell. So this all things, limbic system is also related with the our smell. So just we are discussing about the limbic system. Actually limbic system is called, it is a paleo-mammalian cortex. हे तुमच्या सिलेबस मध्ये नाही बरं का, मी सांगतो का नाव शब्द पुढे द्या फक्त, नीट साठी महत्वाचा आहे. सो दिस इज कॉल्ड paleo mammalian cortex. So it supports various functions of the body. So just it containing the, in hypothalamus it containing the amygdala cell, it playing the role aggregation, eating, drinking and sexual behaviors. So this cells is related, amygdala cells is related with this thing. Actually amygdala cell is almond shaped cell, म्हणजे एक बदामाच्या आकाराची सेल असते, and actually it is a cluster of nucleus. So many nucleus are present in that amygdala cells, and it is located deep in the temporal lobe. Temporal lobe मध्ये असं लोकेशन आहे कोणत्या सेलचं, amygdala cells. Actually it is aggregation and eating, drinking mechanism and sexual behaviors, त्याच्यासाठी amygdala cell असते. Actually the actual role of amygdala cell, just you keep in mind limbic system madla amygdala, it is a processing the memory or just decision making, and it gives the emotional response. For that case amygdala cell is related. Second thing is hippocampus, it play important role in the emotion, learning and memory. But
actually the hippocampus, just you see in front of you, it is a part of limbic system. It is related with consolidation of the information. कन्सॉलिडेशन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला सांगितली, ती गोष्टीचं विस्मरण होत नाही आपल्याला, आपण ते कधीही विसरत नाही, त्याला काय म्हणायचं, कन्सॉलिडेशन ऑफ द मेमरी, म्हणजे माहितीचं दृढीकरण आपल्या डोक्यामध्ये कायम राहतं. त्यासाठी हिपोकॅम्पस सेल्स आर इम्पॉर्टंट. ऍक्च्युअली these hippocampus cells in the limbic system, they are convert the short memory, you know, गजनी मध्ये शॉर्ट मेमरी होती. So the short memory is converted into long term memory. Long term memory मध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं? This is a hippocampus. So all these related with the limbic system. So are you keep in mind what is the limbic system? It containing the hippocampus cell, amygdala cell. It is a part of the hypothalamus. Limbic system is related with actually emotional reaction, motivational drives or memory, long term memory, olfaction, smell, त्या सगळ्यांसाठी ही लागत असते. मी तुम्हाला खूप डिटेल सांगितले, तुमचं लक्ष पाहिजे मी सांगत असताना. ओके, सो दिस इज द हायपोथॅलॅमस स्ट्रक्चर. मी तुम्हाला परत दाखवतो. हायपोथॅलॅमस इथं दोन बल्ब आहे, पोस्टेरियर आणि एंटेरियर, आणि इथं ऑप्टिक चायझ्मा आहे, विच इज युजफुल फॉर प्रोसेसिंग द व्हिज्युअल इम्पल्स. चायझ्मा मीन्स इट इज जंक्शन ऑफ द टू आईज. दोन डोळ्यांचं तिथं चायझ्मा म्हणजे जंक्शन झालेलं आहे. कुठं? ऑप्टिक चायझ्मा. इट इज रिलेटेड इन द, इट इज लोकेटेड इन द hypothalamus, and this is actually the pituitary gland. It is a master endocrine gland. So you know, see again, this is the pituitary gland, this is the optic chiasma is there. Okay, this is infundibulum. Actually it is a it is a stalk of the pituitary gland. सो जस्ट हे तुम्हाला पुढे आहे, फक्त एक नजर टाका, आताच नाहीये. तर पिट्युटरी ग्लँड मध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे न्यूरो हायपोफायसिस, हा अर्धा बल्ब न्यूरो हायपोफायसिसचा, आणि हा आहे ऍडिनो हायपोफायसिसचा. मग ह्या न्यूरो हायपोफायसिस मधून दोनच हार्मोन सिक्रेट होतात, एक व्हेसोप्रेसिन आणि ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन इज अ बर्थ हॉर्मोन. प्रसव काळ जेव्हा येतात डिलिव्हरीच्या वेळेस, तेव्हा ऑक्सिटोसिन सिक्रेट होतात. आणि वेसोप्रेसिन तुम्हाला 11वी मध्ये झाले एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन मध्ये, बरोबर, फिल्ट्रेशन मेकॅनिझम साठी किंवा रेट ऑफ रिअब्सॉर्प्शन, अल्ट्रा फिल्ट्रेशन साठी वेसोप्रेसिन लागतं. हे फक्त दोनच हार्मोन न्यूरो हायपोफायसिस मधून सिक्रेट होतात. बाकी सगळीचे सगळे हार्मोन कशामधून तयार होतात? ऍडिनो हायपोफायसिस मधून. ते बी फीडबॅक मॅनरने, जास्त झालं कमी करा, कमी झालं जास्त करा. तुम्हाला हेही माहिती आहे वेसोप्रेसिन मध्ये होतं. मग त्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन हार्मोन असेल, लुटेनायझिंग हार्मोन असतील, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन असतील, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स असतील, ऍड्रिनल हार्मोन्स असतील, बरोबर, ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन्स असतील, ग्रोथ हार्मोन्स असतील. ऑल दीज हार्मोन्स आर रिलेटेड विथ हायपोथॅलॅमस. फक्त तिळाच्या आकाराच्या एवढी ही ग्लँड असते आणि काम किती मोठं करते. सगळ्या बॉडीचं फंक्शन ह्या पिट्युटरी ग्लँड मधून चाललेलं असतं, ती हायपोथॅलॅमस मध्ये आहे. या ठिकाणी आपला फोर ब्रेन संपला. आता आपण स्टार्ट करूया मिड ब्रेन. हे हायपोथॅलॅमसच आहे. हा ऑप्टिक चायझ्मा तुम्हाला दाखवला होता आता इथं. हा ऑप्टिक चायझ्मा, हा ऍक्च्युली हात अंडा डोळ्याच्या ह्याला अटॅच आहे, बघितलंय, दोन डोळ्याचे हे इथं ऑप्टिक चायझ्मा आहे. आणि हे पिट्युटरी ग्लँड, हे एवढा जो पार्ट आहे, हा सगळा पार्ट, त्याला हायपोथॅलॅमस म्हणायचं. काय म्हणायचं? हायपोथॅलॅमस. कळलं? हात वर करा एकदा. हायपोथॅलॅमस समजलं का? सोहम देशमुख मुके समजलं का? गुड, ठीक आहे. आपण पुढचा पार्ट पाहू, तो म्हणजे मिड ब्रेन. सो मिड ब्रेन दुसरा पार्ट आहे आपला, तो म्हणजे मिड ब्रेनचा. तर मिड ब्रेन आपण आज सुरुवात करू मिड ब्रेनला. तर तुम्हाला समोर दिसतंय, हा ऍक्च्युली आपण ब्रेन पाहिला कुठला? प्रोसेन्सिफेलॉन. त्याला आपण काय म्हटलं? फोर ब्रेन. त्याच्यामध्ये रायनसिफेलॉन म्हणजे ओलेफॅक्टरी लोब पाहिला, टेलेनसिफेलॉन, सिरेब्रल पाहिलं, आणि डायनसिफेलॉन आता पाहिला. त्याच्यामध्ये काय? थॅलॅमस, इपिथॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. आता दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे कोणता? मिड ब्रेन. मिड ब्रेन मध्ये दोनच पार्ट आहेत, मध्यमेंदू. त्याच्यामध्ये कार्पोरा क्वाड्रिजेमिना आणि क्रुरा सेरेब्री. त्याला ऍक्च्युली क्रुरा इज अ प्युलर वर्ड, क्रुस सेरेब्री हा सिंग्युलर वर्ड आहे. तर ह्याच्यामध्ये आपण हा पार्ट संपवलेला आहे. त्याच्यामध्ये ओलेफॅक्टरी लोब पाहिला, सेरेब्रम पाहिला आणि डायसेफेलॉन पाहिला. आणि याच्यामध्ये आता आपण दोन पाहणार आहे. पहिला म्हणजे कार्पोरा क्वाड्रिजेमिना अँड सेकंड थिंग इज द क्रुस सेरेब्री. सो दिस इज द मिड ब्रेन. ऍक्च्युली मिड ब्रेन याच्यामध्ये फोर ब्रेन, हा दिसतोय तो मिड ब्रेन, आणि हा हिंड ब्रेन, बरोबर. तीन ब्रेन आहेत, एकदा समजावं म्हणून.
ते तुम्हाला मी दाखवले, त्याचे फंक्शन्स दिलेले, फोर ब्रेन काय करतो आणि मिड ब्रेन काय करतो. आता खरं तर बघा, मिड ब्रेन म्हणजे काय, हा दोघांचा मध्य आहे, दोघांचं कनेक्शन जुळवून देणारा. म्हणजे कुणाचा, फोर ब्रेन पासून जी माहिती येते ती सॉरी हिंड ब्रेन पासून जी माहिती येते ती फोर ब्रेन मध्ये जाण्यासाठी, आणि फोर ब्रेन कडून जे सिग्नल्स येत आहेत स्पिनल कॉर्ड कडे, ते जोडून देण्याचं, कनेक्शन करण्याचं काम कोण करतोय, मध्यस्थ करतोय, मध्यस्थी करतोय, तो ब्रेन म्हणजे मिड ब्रेन. ऍक्च्युअली इट हेल्प टू रेग्युलेट मुवमेंट अँड प्रोसेसिंग ऑडिटरी अँड व्हिज्युअल इन्फॉर्मेशन. कानावर जे पडतंय, खरं मेन सांगायचं ते ऐकायला येणं आणि डोळ्याने पाहणं, त्या दोन गोष्टी कोण करतं, मिड ब्रेन करतो. ऍक्च्युअली बघा, या बाजूने आवाज येतोय, कुठल्या, या बाजूने आवाज येतोय, कुठल्या, या बाजूने आवाज येतोय, तर आपण कान त्या बाजूला करतो, कुठल्या, त्या बाजूला कान करतो. म्हणजे काय, आपण जे मुवमेंट करतो मानेची, कान त्या बाजूला करतो, ही जी मुवमेंट आहे इट इज ओनली डिपेंड्स अपॉन द मिड ब्रेन. किंवा तुम्हाला रात्रीच्या वेळी जर प्रकाश दिसला तर आपण प्रकाशाच्या दिशेने मान वळवतो, इकडं तिकडं बघतो, किंवा डोळ्यावर प्रकाश पडला तर आपण असं बाजूला डोळे घेतो, असं डोळे बाजूला घेतो, बरोबर. तर ही जी प्रोसेस आहे, ही ऍक्च्युअल जी मुवमेंट आहे, म्हणजे आय मुवमेंट असेल, इयर मुवमेंट असेल, जनावरांमध्ये बघितलं तर कानच फिरवतात जनावर, वासरं बघितले, जिकडे आवाज येईल तिकडे कान फिरवतात, मान फिरवायची गरज पडत नाही. पण आपल्याला मान फिरवावी लागते. ऑडिओ स्टिम्युलस, ऑडिओ रिस्पॉन्स अँड व्हिज्युअल रिस्पॉन्स हा जो आहे तो कशामुळे होतो, इट इज ओनली डिपेंड्स अपॉन द मिड ब्रेन. कशावरती काम करतो, हा मिड ब्रेनवर. The midbrain is also called mesencephalon. So the question will ask, explain mesencephalon. Mesencephalon is a synonym for the midbrain located between. आता ह्याचं लोकेशन कुठे, आता वर आपण वरून खाली आलो ना, डायसेफेलॉन, डायसेफेलॉनच्या खाली मिडब्रेन आहे, बरोबर. आणि त्याच्या खाली हिंड ब्रेन आहे, हिंड ब्रेनचा पार्ट आहे पॉन्स, पॉन्स आणि डायसेफेलॉन, म्हणजे फोर ब्रेनचा डायसेफेलॉन आणि हिंड ब्रेनचा पॉन्स, याच्या बरोबर मध्ये म्हणजे मिडलला, म्हणजेच कोणता ब्रेन, मिड ब्रेन. इट ऑल्सो ऍक्ट्स ऍज अ रिले स्टेशन. रिले म्हणजे काय, एखाद्या सिग्नलची कंटिन्युटी देण्याचं काम जो करतो त्याला म्हणतात रिलेटेशन. सो इट इज अ बिटवीन लोअर सेंटर्स अँड हायर सेंटर्स ऑफ द ब्रेन, बट इट कंटेन्स इम्पॉर्टंट व्हिज्युअल अँड ऑडिटरी रिफ्लेक्स. मी आता सांगितलं, व्हिज्युअल म्हणजे डोळ्यांचा जो प्रकाश दिसतोय आणि कानाने जे ऐकू येतंय त्या रिफ्लेक्स कडे आपण वळतो, पाहतो, किंवा तो पाहतवे, तो आलेला आवाज, पाहिलेलं चित्र, पाहिलेलं दृश्य हे मेंदूमध्ये प्रोसेस करण्यासाठी जी गोष्ट लागते तो म्हणजे मिड ब्रेन. तो म्हणजे कोणता, मिड ब्रेन. इट इज अ मोटार पाथवे अँड इट कनेक्ट सेरेब्रम टू द सेरेबेलम. सेरेबेलम इज अ पार्ट ऑफ हिंड ब्रेन अँड सेरेब्रम इज अ पार्ट ऑफ फोर ब्रेन. फोर ब्रेन मध्ये सेरेब्रम आहे आणि मागल्या मेंदूमध्ये कोण आहे, सेरेबेलम. त्या दोन्हीचं कनेक्शन करायचं काम कोण करतं, हा मिड ब्रेन करतो. सो मिड ब्रेनचं दोन पार्ट आहेत. सो फर्स्ट पार्ट इज कार्पोरा क्वाड्रिजेमिना. फर्स्ट पार्ट कोणता, कार्पोरा क्वाड्रिजेमिना, आणि दुसरा आहे क्रूज सेरेब्री. मी तुम्हाला आताच दाखवलं होतं मागं, कार्पोरा क्वाड्रिजेमिना आणि क्रूज सेरेब्री. आता आपल्याला पहिला पार्ट पाहायचा आहे मिड ब्रेन मधला, म्हणजे मेसेन्सेफेलॉन मधला, कार्पोरा क्वाड्रिजेमिना, नंतर पाहू क्रूरा सेरेब्री. सो द फर्स्ट पार्ट इज कार्पोरा क्वाड्रिजेमिना. सो कार्पोरा क्वाड्रिजेमिना मीन्स क्वाड्रा मीन्स फोर. ऍक्च्युअली फोर त्याला म्हणू शकतो की इट इज कॉल्ड क्वाड्राप्लेट बॉडी. क्वाड्राजेमिना मीन्स it is actually just I am saying about you, it is a reflex center of vision and hearing. Corpora quadrigemina have four quadra, चार प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये. इट्स रिफ्लेक्स सेंटर ऑफ आय मुवमेंट अँड ऑडिटरी रिस्पॉन्स. मी आता सांगितले तेच परत सांगतोय, कारण ऍक्च्युअली तोच पार्ट आहे मिड ब्रेनचं काम, जे त्याच्यात आहे तेच आहे परत. सो इट हॅव्हिंग द फोर लोब्स. त्याच्यामध्ये किती लोब आहेत, चार लोब आहेत. टू सुपेरियर अँड टू इन्फिरियर. टू सुपेरियर लोब अँड टू इन्फिरियर लोब. आता जे सुपेरियर आहेत त्याला म्हणायचं टू सुपेरियर कॉनिक्युली अँड टू इन्फिरियर कॉनिक्युली. सो फर्स्ट इज you can see the cerebral peduncles, means this is the two cerebral peduncles, superior caniculi and inferior caniculi. This is called the superior peduncles. You can see here the three parts, substantia nigra, cerebral peduncles and red nucleus. आपण ते पुढे पाहणार आहोत. Substantia nigra helps to control subcutaneous muscle activity and secrete the dopamine. Dopamine is a hormone secreted from the brain. And cerebral peduncles means the ज्या सुपेरियर कॅनिक्युलित आणि इन्फेरियर कॉनिक्युलित त्यांना सेरेब्रल पेंटिकल्स म्हणतात. क्लस्टर ऑफ मोटर अँड सेन्सरी फायबर्स, की ज्याच्यामधून सेन्स होतो, आपल्याला पास होतो कशाचा, ऑडिओचा आणि व्हिज्युअलचा, बरोबर. आणि त्याच्यानंतर रेड न्यूक्लियस, इट इज अ रिच ब्लड सप्लाय, आयरन कंटेनिंग पिगमेंट, कॉर्टेक्स सेरेब्रल. ऍक्च्युअली रेड न्यूक्लियस जे आहे इट इज ऍक्च्युअली डिपेंड्स अपॉन, इट इज रिलेटेड विथ कंट्रोलिंग द पोस्चर, मसल टोन,
ऍक्च्युली इट इज अ मॉडिफाय मोटर सिग्नल ऍक्टिव्हिटीज. इट इज अ मोटर कोऑर्डिनेशन करणं आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे जे पाहिले त्याच्यानुसार कोऑर्डिनेशन करणं किंवा जे ऐकलंय त्यानुसार कोऑर्डिनेशन करणं. बरोबर ना? मी तुम्हाला सांगितलं की चला हात वर करा, लगेच तुम्ही हात वर करताय, म्हणजे तुम्हाला कसला कोऑर्डिनेशन मिळालं? ऑडिओ कोऑर्डिनेशन. मी जर तुम्हाला सांगितलं स्क्रीनकडे बघू नका, वर पहा, तर तुम्ही वर पाहताय. हे वर पाहण्याचा म्हणजे काय? व्हिज्युअल स्टिम्युलेशन आहे. बरोबर? हे सगळंचे स्टिम्युलेशन हे ऍक्च्युअली रेड न्यूक्लियस काम करत असतं. रेड न्यूक्लियस इज प्रेझेंट इनसाइड द मिड ब्रेन. तर हे त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आहेत, हे इतकं डिटेल नाही. सो मिड ब्रेन, यू कॅन सी हिअर द मिड ब्रेन प्रोसेसिंग व्हिज्युअल अँड ऑडिटरी डाटा. यू कॅन सी हिअर द मिड ब्रेन. अजूनही आपण एकदा डिटेल पाहणार आहे, अजून एकदा पाहणार आहे. जनरेशन ऑफ रिफ्लेक्सिव्ह सोमॅटिक अँड मोटर रिस्पॉन्स. मी तुम्हाला आता सांगितलं मेंटेनन्स ऑफ द कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे काय? डोळ्यावर जर बॅटरी दाबली की आपण लगेच कॉन्शियस होतो, झटका मारतो आपण, अचानक काना आवाज पडला तरी आपण त्या दिशेने बघतो. तर हा जो कॉन्शियसनेस आहे आपल्यामध्ये असलेला, इट इज डिपेंड्स अपॉन द मिड ब्रेन. इट इज द प्रोसेस और इट इज द फंक्शन ऑफ मेसेन्सिफेलॉन. सो दिस इज द रिलेटेड विथ जस्ट कॉर्पोरा क्वाड्रिजेमिया. परत एकदा सांगतो, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिया काय आहे? क्वाड्रापेटल बॉडी, इट हॅव्हिंग द 4 थिंग्स. These are 2 inferior and 2 superior caniculi. So the superior caniculi is related with the visual processing, control the eye movement and visual reflex. And second is inferior caniculi, remaining 2 are inferior. It is auditory processing, means listening of the sounds, audio response and audio movement. ज्या बाजूला आवाज आहे त्या बाजूला आपण वळतो. This is all related with the corpora quadrigemina. So second thing is the inferior surface containing, that is the क्रूस सेरेब्री. मी तुम्हाला अजून एकदा दाखवणार आहे, काळजी करू नका. सो दिस इज द पॉन्स. हे पॉन्सचे रिलेटेड आहे. हा पार्ट सेरेबेलम वगैरे दिसते तुम्हाला. स्लीप, रेस्पिरेशन, स्वॉलिंग, ब्लॅडर कंट्रोल, हे त्याचे वेगवेगळे बाकीचे फंक्शन्स आहेत. हे पॉन्स मध्ये आहे, फोर ब्रेन मधला पार्ट आहे. पण हा कशाशी रिलेटेड आहे? हा सुद्धा मिड ब्रेनला अटॅच आहे, म्हणून हे मध्येच दाखवले मी तुम्हाला हिंड ब्रेन मधलं. आताच तुम्ही लक्षात घेऊ नका, त्याची काही गरज नाही. पुढं हा, आता जे मी तुम्हाला दाखवलं होतं कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, मी जे आता एक्सप्लेन केलं पण दाखवलं नव्हतं, तर हे सुपेरियर कॅनिकुली आहे आणि हे इन्फेरियर. हे पहा, सुपेरियर 2 आहेत आणि इन्फेरियर 2 आहेत. हे सुपेरियर आणि इन्फेरियर मिळून काय झालं? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, म्हणजेच कोण? मिड ब्रेन. बरोबर? त्याला म्हणायचं सेरेब्रल पेंडुकल. काय म्हणायचं? सेरेब्रल पेंडुकल. आता याचा राहिलेला पार्ट आहे तो म्हणजे क्रूस सेरेब्री. काय त्याला म्हणायचं? क्रूस सेरेब्री. या ठिकाणी बघा क्रूस सेरेब्री दिसतंय तुम्हाला. हे पहा, क्रूस सेरेब्री. ऍक्च्युअली इट इज कॉल्ड सेरेब्रल पेंडुकल. इट इज अ मोटर ट्रॅक ऑफ न्यूरल नेटवर्क. म्हणजे बघा, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, समोर इन फ्रंट ऑफ यू. इकडे बघा, या ठिकाणी हा जो आहे तो स्पिनल कॉर्ड आहे. म्हणजे स्पिनल कॉर्ड कडून आलेले मेसेज हे सेरेबेलम आहे हिंड ब्रेन मधलं, ते कुठं पाठवायचं? वर फोर ब्रेनला पाठवण्याचं हे न्यूरल नेटवर्क जे आहे त्या नर्व नेटवर्कला काय म्हणतात? क्रूस सेरेब्री म्हणतात. ऍक्च्युअली इट इज अ मोटर ट्रॅक. इव्हन द मोटर रिस्पॉन्स, मोटर न्यूरॉन्स आर देअर. दीज मोटर न्यूरॉन्स, हे मोटर न्यूरॉन काय करतात? पास करण्याचं काम आपल्याला करत असतात. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला हे मोटर न्यूरॉन्स आहेत, किंवा त्याला आपण म्हणू शकतो इट इज अ ट्रॅव्हलिंग द न्यूरॉन्स और इट ट्रॅव्हल द नर्व इम्पल्स फ्रॉम सेरेब्रल कॉर्टेक्स टू पॉन्स. हे पाठवण्याचं काम कोण करतंय? हे करतंय. हॅलो, नाही दिसत का? बरं, परत दाखवा. बरं झालं फोन केला. आता दिसेल का? आता बरं दिसते का? जस्ट मिनिट. दिसते का? आता दिसते का? हा, किती वेळ झाला दिसली नाही? अरे काय, आता दिसते का? हे जे सांगितलं ते बघून घ्या एकदा आता परत. काही स्लाइड दिसत नव्हती, जे एक्सप्लेन केलं तेच दिसतंय आता समोर तुमच्या. स्लाइड पाहू शकता तुम्ही. स्लाइड दिसते समोर. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तर रेड न्यूक्लियस, हा मेसेन्सिफेलॉन, हा जो पार्ट आहे तो आपला मिड ब्रेनचा पार्ट आहे. ओके, मिड ब्रेनचा पार्ट या ठिकाणी दिसतो. हा मिड ब्रेन, मेसेन्सिफेलॉन त्याला म्हटलंय. ओके, आता याच्यामध्ये मेसेन्सिफेलॉन मध्ये 2 पार्ट आहेत, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिया आणि क्रूस सेरेब्री. त्याच्यामध्ये सुपेरियर कॅनिकुली 2 दिसतात. इन्फिरियर कॅनिकुलीचं तुम्हाला फंक्शन सांगितलं होतं मी.
हे त्याच्यामध्ये दिसत आहे. आता हे क्रूज सेरेब्री दिसतंय या ठिकाणी, दिसतंय का क्रूज सेरेब्री या ठिकाणी. ऍक्च्युली हे काय करतंय, जो स्टिम्युलस स्पिनल कॉर्ड कडून येतोय तो वर जातोय मिड ब्रेन मध्ये, मिड ब्रेन मधून फोर ब्रेन मध्ये, आणि फोर ब्रेन मध्ये त्याच्यावर प्रोसेसिंग करून जो सिग्नल पाठवला जातोय तो परत माघारी देण्याचं काम हा मिडल पार्ट करतोय. म्हणून हा क्रूज सेरेब्री अँड दिस इज कॉल्ड सेरेब्रल पेंडिकल्स ऑफ द मिड ब्रेन. म्हणजे सेकंड पार्ट कोणता आहे, इंफिरियर सरफेस, दॅट इज कॉल्ड क्रूज सेरेब्री और क्रूरा सेरेब्री म्हणतात त्याला. मी तुम्हाला सांगतो इट इज रिलेटेड विथ अरोजल और अलर्टनेस. आपल्यामध्ये काय होतं, तो अरोजल आहे किंवा अलर्टनेस आहे, तो अलर्टनेस येण्यासाठीचं काम कोण करतंय, हा. त्याच्यामुळे आपल्याला मध्ये अरोजल किंवा जो अलर्टनेस आहे, एकदम दक्षपणा, तो याच्यामुळं आपल्यामध्ये येत असतो. दिसतंय का तुम्हाला. हा आहे कोणता ब्रेन, मिड ब्रेन. मग मिड ब्रेन मध्ये आपण काय पाहिलं आज, मिड ब्रेन मध्ये काय पाहिलं परत एकदा, हा मिड ब्रेन बरोबर, हा मधला पार्ट हा फोर ब्रेन, आणि हा खालचा जो पार्ट आहे स्पिनल कॉर्ड, सेरेबेलम, मेडुला, हा हिंड ब्रेन आहे. आपण तो पुढे पाहणार आहोत. तर हा पाहिला, त्याच्यामध्ये सेरेब्रल पेंडिकल्स पाहिले, रेड न्यूक्लियस पाहिलं बरोबर, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिलेल्या होत्या. त्याचं प्रोसेसिंग ऍक्च्युली हा पार्ट कशासाठी, व्हिज्युअल आणि ऑडिओ कॉर्टेक्स साठी आहे. म्हणजे व्हिज्युअल म्हणजे दिसतंय आणि ऐकतोय याच्याशी रिलेटेड हा पार्ट आहे. त्याच्यामध्ये दोन पार्ट, एक म्हणजे कार्पोरा क्वाड्रिजेनिया, त्याच्यामध्ये दोन सुपेरियर आणि दोन इन्फिरियर. सुपेरियर कशासाठी, व्हिज्युअल साठी, आणि दोन इन्फिरियर कशासाठी, ऑडिओ साठी बरोबर. त्यानंतर हा क्रूज सेरेब्री, ऍक्च्युली हा काय करतोय, इट इज अ पासिंग द मेसेज और ट्रॅव्हलिंग द इम्पल्स फ्रॉम स्पिनल कॉर्ड टू सेरेब्रम और फ्रॉम सेरेब्रम टू स्पिनल कॉर्ड. याच्यासाठी हे जर काढून टाकलं तर वायर कट होईल मध्ये. सो इट इज अ मिड ब्रेनचा पार्ट आहे, ऍक्च्युली रिलेटेड विथ अरोजल, अलर्टनेस. ऍक्च्युली इट इज अ सेरेब्रल हेमिस्फियर टू सेरेबेलम, सेरेब्रल हेमिस्फियर म्हणजे सेरेब्रम, आणि सेरेबेलम कशाचा पार्ट आहे, फोर ब्रेनचा. याला कनेक्ट करायचं काम कोण करतं, हा क्रूज सेरेब्री करत असतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मग सांगितलं रेड न्यूक्लियस आहे, ऍक्च्युली इट इज रिलेटेड विथ कंट्रोलिंग द पोस्चर, मसल टोन असेल आपला, त्याच्यानंतर मॉडिफाय मोटर ऍक्टिव्हिटीज, त्यानंतर मोटर कोऑर्डिनेशन असेल, याच्यासाठी आपल्याला हे लागत असतं. ओके. त्यानंतरचा पुरता तुम्ही इथं पाहू शकता, पॉन्स दिसते. हा पार्ट जो आहे तो हिंड ब्रेनचा आहे, ऑप्टिक चेहरा दिसतो या ठिकाणी फोर ब्रेनचा, आणि मध्येच हा काय आहे, मधला मिड ब्रेन आहे, तो दिसत नाही याच्यामध्ये नेमका. ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे हिंड ब्रेन. हिंड ब्रेन म्हणजे हा शेवटचा पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो शेवटचं सेफ्टी ब्रेनची. तर हा हिंड ब्रेन आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा मेसेन्सिफोलॉन मध्ये दोनच गोष्टी, कार्पोरा क्वाड्रिजेमिनम आणि क्रूरा सेरेब्री मी सांगितलं. आता शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे रोम्बॅन्सिफेलॉन. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे मायलिनसिफेलॉन, त्याच्यामध्ये मेडुला ऑब्लॉंगेटा आणि मेटेनसिफेलॉन, पॉन्स वेरोली आणि सेरेबेलम, हे त्याचा पार्ट आहे बरोबर. हे तीन पार्ट म्हणजे मेडुला, पॉन्स आणि सेरेबेलम हे पार्ट आता आपल्याला पाहायचे आहेत बरोबर. तर आपण कम टू द पॉइंट, हिंड ब्रेन, त्याच्यामध्ये सेरेबेलम, पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. आता आपण एक एक पाहू. पहिला पार्ट आहे तो म्हणजे सेरेबेलम. दिसते का हे सेरेबेलम, हा पार्ट कोणता आहे, सेरेबेलम. हा कोणता आहे, पॉन्स, आणि हा कोणता आहे, मेडुला ऑब्लॉंगेटा. पॉन्स म्हणजे याला पॉन्स वेरोली म्हणतात, आणि ह्याच्या वरती कोण आहे, मिड ब्रेन. म्हणजे बरोबर मिड ब्रेनच्या खाली कोण आहे, हिंड ब्रेन. म्हणजे पहिला पार्ट कोणता, पॉन्स, मेडुला, आणि हा सेरेबेलम. तर या ठिकाणी सेरेबेलम दिसतंय तुम्हाला. सेरेब्रम वेगळं, सेरेब्रम फोर ब्रेन मध्ये, सेरेबेलम हिंड ब्रेन मध्ये. हा दिसतोय पार्ट, हा पॉन्सचा पार्ट आहे. तर पहिला जो पार्ट आहे तो आता आपल्या ह्याच्यामध्ये पहिला पार्ट दिलाय पुस्तकामध्ये, तो म्हणजे पॉन्स वेरोली, और इट इज कॉल्ड द फर्स्ट पार्ट ऑफ द पॉन्स. ऍक्च्युली इट इज अ प्रेझेंट, इट इज अ राउंडेड बल्ज. आता हा बल्ज म्हणजे असा बाहेर आलेला आहे, राउंडेड आहे बरोबर. और इट इज अ कॉल्ड ब्रेन स्टेम पार्ट आहे हा. इट इज अ बिलो द मिड ब्रेन बरोबर, अँड इट इज कंटिन्युअस टुवर्ड द स्पिनल कॉर्ड. हा स्पिनल कॉर्डच्या दिशेने, हा स्पिनल कॉर्ड आहे, मेडुलाच्या खालचा स्पिनल कॉर्ड आहे बरोबर. ऍक्च्युली इट इज अ क्रॉस बँड, त्याच्यावरती पट्टे दिसतात पहा तुम्हाला, असे क्रॉस बँड दिसतात. ओके. सो इट इज अ कनेक्शन बिटवीन स्पिनल कॉर्ड अँड मिड ब्रेन. ह्याच्यामधलं हे कनेक्शन आहे कोणतं, सेरेबेलम, आपलं सॉरी पॉन्स. तर पॉन्स, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द पॉन्स, पॉन्स कंटेन द न्यूक्लियर दॅट रिले सिग्नल. व्हॉट इज द रिले सिग्नल, रिले म्हणजे काय, इकडून येणारे सिग्नल कंटिन्यू पुढे पाठवणे. आपण जर मोटरला रिले कमी असेल तर मोटर बंद पडते, आपण रिले वाढवतो बरोबर का नाही, रिले काय करतो, वाढवतो. तसं रिले मीन्स व्हॉट, द कंटिन्युटी ऑफ द सिग्नल्स फ्रॉम दिस ब्रेन, मीन्स फ्रॉम स्पिनल कॉर्ड
टू द मिड ब्रेन. म्हणजे स्पिनल कॉर्ड कडून येणारे सिग्नल पुढे पाठवण्याचं काम कोण करतंय? हा ब्रेन करतोय. कुठला? पॉन्स करतोय ब्रेन. रिले सिग्नल फोरब्रेन टू द सेरेबेलम, फोरब्रेन कडून सेरेबेलम कडे आणि सेरेबेलम कडून फोरब्रेन. अलॉंग द न्यूक्लियर डील्स विथ द प्रायमरी. कशासाठी रिलेटेड? झोप, श्वसन, गिळणे, ब्लॅडर कंट्रोल, युरिनरी ब्लॅडर कंट्रोल आपण करू शकतो आपल्या मनाने. हेअरिंग, इक्विलिब्रियम, टेस्ट, आय मुवमेंट, फेशियल एक्सप्रेशन, तोंड वाकडं नाही का करत, फेशियल सेन्सेशन अँड पोस्चर, हे सगळ्याशी रिलेटेड कोण आहे? तर पॉन्सचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? पॉन्स बॅरोलीचा पार्ट अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. किंवा तुमचा बॅलन्सिंग करणं, तुम्ही बॅलन्स करू शकता बघा, तर हे कशावर अवलंबून आहे? हे सेरेबेलम आणि पॉन्स वरती अवलंबून आहे. पॉन्स किंवा सेरेबेलम, इसको छोटा मेंदू म्हणतो आपण याला, छोटा मेंदू. म्हणून आपल्या जर डोक्याला मागल्या बाजूला जर मार बसला, मागल्या बाजूला मार बसला तर तात्काळ मृत्यू येतो. मै कहा हो, मै कोण हो, काय समजत नाही. तर ही गोष्ट त्याच्यामध्ये होती. म्हणजे कोऑर्डिनेशन करते बघा, चप्पल चालू उभं राहून घालते, पण पडतोय का? हे पडतोय का बॅलन्स? हे बॅलन्स करण्याचं काम सेरेबेलम, पॉन्स, म्हणजे पोस्चर मगाशी सांगितलं, तर हे करण्याचं काम कोण करते? पॉन्स आणि सेरेबेलम करत असते. तर आपण तुम्हाला माहिती आहे, अल्कोहोल केल्यावर, दारू पिल्यावरती काय होतं? लेझिम खेळत येतो माणूस. तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. तर त्याचा पोस्चर जातं, तो सरळ उभा राहू शकत नाही, सारखा टोल जातो. तर त्याच्यामुळे हा ब्रेनला प्रॉब्लेम येतो. हॅलो हॅलो, हा हा बोला. नंतर नंतर कोणता लेक्चर चालू? ओके, त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे सेरेबेलम आहे. ओके, हा सेरेबेलम बरोबर. आता सेरेबेलमचं बी तेच फंक्शन आहे. हा जो दिसतोय का नाही झाड झुडपासारखा, त्याला आर्बोरविटी असं म्हणतात. कशाला? सेरेबेलमचा दुसरा जो पार्ट आहे तो सेरेबेलम. ऍक्च्युअली इट इज अ सेकंड लार्जेस्ट पार्ट. सेरेब्रम सगळ्यात मोठा, 85% पार्ट सेरेब्रमचा, आणि दुसरा पार्ट कशाचा आहे? सेरेबेलमचा. हा सेरेबेलमचा पार्ट आहे, हा छोटा पार्ट आहे दुसरा त्याच्या बरोबरचा. पण हा सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन कन्सिस्ट ऑफ 2 लॅटरल हेमिस्फिअर्स. सेंट्रल हर्मिस, त्याच्यामध्ये कसं आहे, जसं कॉर्पस कॉलेजम होतं का नाही सेरेब्रम मध्ये, तसं याच्यामध्ये मध्ये सुद्धा एक चिर आहे, त्याला फर्मिस असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला? फर्मिस. अँड इट कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर अँड ग्रे मॅटर. एक्झॉन्स अँड न्यूरॉन्स आर देअर, एक्झॉन्स अँड सायटॉन्स आर देअर. त्याच्यामध्ये ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर आहे. आणि इट लाईक अ ट्री लाईक पॅटर्न, छोटी छोटी झुडपं असतात ना, बुश लाईक स्ट्रक्चर, सो इट इज कॉल्ड आर्बोरविटी. आर्बोरविटी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सल्सी आणि गायरी आहे. इलेव्हेशन्स अँड डिप्रेशन्स दिसते ना मेंदूमध्ये, सेरेब्रम मध्ये आहे का नाही सल्सी आणि गायरी होत्या, म्हणजे याच्यामध्ये सल्सी अँड गायरी आहेत, इलेव्हेशन्स अँड डिप्रेशन्स आहेत बरोबर. त्यानंतर काय? ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर आहे बरोबर. त्याच्यामध्ये अजून काय सांगता येईल? 2 हेमिस्फिअर आहेत त्याच्यामध्ये, तसंच सेरेब्रमचं जसं होतं तसंच त्या 2 हेमिस्फिअरच्या मध्ये काय? एक चिर आहे, त्याला फर्मिस म्हटलंय. त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत बरोबर. तर त्याच्यामध्ये जवळपास 330 मिलियन न्यूरॉन्स त्याच्या कॉर्टेक्स मध्ये आहेत. मायलिनेटेड बंडल, नर्व बंडल आहे, तुम्हाला माहिती मायलिनेटेड शीट असतं, त्याला आपण सेरेब्युलर पेंटिकल्स म्हणू शकतो. आणि हा काय करतो? तर आपला जो स्पिनल कॉर्ड आहे तो बाकीच्या पार्टला काय करतोय? कनेक्ट करायचं काम करतोय. म्हणजे ऍक्च्युअली इट इज अ कनेक्टिव्हिटी और इट इज अ कनेक्शन बिटवीन आवर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये कनेक्शन. याचं फंक्शन काय? मसल टोन, मगाशी सांगितलं तेच आहे. कोऑर्डिनेशन, गोल डायरेक्टर, स्पॉन्टेनियस मुवमेंट, पोस्चर आणि बॅलन्स, आय मुवमेंट, मोटार लर्निंग, सम कॉग्निटिव्ह फंक्शन्स म्हणजे लँग्वेज ऍक्विजिशन, समजून घेण्याची प्रोसेस, बाईक रायडिंग, प्रोफेशनल म्युझिशियन्स, हे ह्याच्यामध्ये म्युझिशियन्स म्हणजे संगीताच्या ज्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी. आता हे डिटेल सांगणं गरजेचं आहे, पण इतकं डिटेल सांगायला आपल्याकडे वेळ नाहीये. ईच हेमिस्फिअर सर्व इन्फ्लुएन्स द मोटर ऍक्टिव्हिटी ऑफ द इन्स्पिलेटरल हाफ ऑफ द बॉडी. हे सेरेबेलम आहे, त्याचा अर्धा पार्ट. सेरेब्रम, कॉम्प्रेस, मोटर प्लॅन. आता हे सगळे वरचे फंक्शन्स खाली दिलेले आहेत, पण एवढं डिटेल सांगायची गरज नाही, डिटेल ऐकायची गरज नाहीये. आपलं लेक्चर आता मध्येच थांबेल, पण तुम्ही काय करायचंय, परत लिंक सोडतो मी, परत लिंक कनेक्ट करायची आहे. 1 मिनिट वेळ आहे. सेरेबेलम मी तुम्हाला सांगतो. आता ह्याचा तिसरा जो पार्ट आहे तो आहे मेडुला ऑब्लांगेटा. मेडुला ऑब्लांगेटा हा शेवटचा पार्ट आहे. हे कार्डिओव्हास्क्युलर सेंटरशी रिलेटेड आहे, रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड आहे, वॉमिटिंग, कफिंग, स्नीजिंग सेंटर आहे. म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, हृदय त्याच्यावरती अवलंबून आहे, त्याचं सेंटर आहे. आपण रेस्पिरेशन चॅप्टर मध्ये आणि सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये हे पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे रेस्पिरेटरी, मार जर बसला तर लगेच मृत्यू होऊ शकतो, रेस्पिरेटरी सेंटर त्याच्यामध्ये आहे. जी आपण उलटी, उचकी, शिंक, त्याचं सुद्धा सेंटर कशामध्ये आहे? तर ह्या मेडुला ऑब्लांगेटा मध्ये आहे बरोबर. हा तिसरा पार्ट आहे मेडुला ऑब्लांगेटा. हा खालचा पार्ट आहे ऑब्लांगेटा, मेडुला
ऑब्लांगेटा. त्याच्यामध्ये फोर्थ व्हेंट्रिकल आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या रूप मधून परत कोरॉइड प्लेक्सस आहे आणि तिथून पुन्हा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड त्याच्यामध्ये सिक्रेट होतं. हे पाच सेरेबेलमचं मगाचं व्हर्मिस हा मधला पार्ट आहे. हेमिस्फिअर 2 हेमिस्फिअर झालेत सेरेबेलमचे, मगाशी सांगितलं होतं. परत तुम्हाला आपण सेरेब्रम हा पार्ट आहे, हा सेरेबेलम आहे. हा हेडब्रेनचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये हे मध्ये व्हर्मिस दिसतंय. हा पॉन्स आहे, मगाशी पॉन्स दाखवला होता मिड ब्रेनच्या खालचा पार्ट. ओके, त्या ठिकाणी चिर दिसते व्हर्मिस बघा या ठिकाणी. आणि ह्याच्यामध्ये सल्सी आणि गायरी आहेत, इलेव्हेशन्स आणि डिप्रेशन्स आहेत, व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर आहे, मेडुला आणि कॉर्टेक्स आहे. कापलं तर मेडुला आणि कॉर्टेक्स सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल.